निर्णय बांधकाम कामगारांसाठी घेतलेला आहे। या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा यांच्या मार्गदर्शनात कामगार विभागामार्फत आज जे या राज्यातील बांधकाम कामगार आहे यांना निवृत्ती वेतन देण्याचा एक मोठा निर्णय आज आम्ही घेतला। आपल्याला माहिती असेल की 1996 साली केंद्र सरकारने हा कायदा आणला। 2007 साली महाराष्ट्र सरकारने सुद्धा याचे नियम बनवले आणि 2011 महाराष्ट्र राज्याने इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाची स्थापना केली आणि यामध्ये बांधकाम कामगारांना 60 वर्षाच्या नंतर कोणताही लाभ हा मिळत नव्हता। त्यामुळे यानंतर या कामगारांना कुठे देता आला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था झाली पाहिजे। या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतोय। 18 ते 60 या वयोमर्यादेमध्ये विविध योजनांचा लाभ या सर्व कामगारांना मिळायचा, पण 60 नंतर तो मिळत नव्हता। म्हणून आता 60 वर्ष ज्यांची झाले आहेत अशा सर्व कामगारांना आता 12,000 रुपये प्रतिवर्षी हे निवृत्ती वेतन मिळणार आहे। जे 10 वर्ष नोंदीत आहेत त्यांना 50% मर्यादात 6,000 रुपये मिळतील। जे 15 वर्ष नोंदीत कामगार आहेत अशा लोकांना 75% मर्यादेमध्ये 9,000 मिळणार आहेत आणि जे 20 वर्ष नोंदणी ज्यांची पूर्ण झाली आहे अशा सर्वांना 12,000 रुपये प्रतिवर्षी हे निवृत्ती वेतन आम्ही देणार आहोत। याची केंद्र सरकारने ज्या आपल्याला नियमाच्या सूचना दिलेल्या आहेत या सूचनांच्यानुसार याची कार्यावली आम्ही तयार करतोय आणि यानंतर आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे 58 लाख बांधकाम कामगार आहेत ते आणि यानंतर जे नोंदीत होणार आहेत अशा सर्व कामगारांच्या कुटुंबाचं आणि कामगारांचं भविष्य हे आम्ही याच्यामध्ये सुरक्षित करीत आहोत। साधारणतः यासाठी किती विशेष निधी तरतूद करण्यात येणार कामगारांची मोठी आहे? नाही, याबाबत आपल्याला माहिती आहे की बांधकाम कामगार मंडळ जे आहे या माध्यमातून हा निधी आम्ही वर्ग करणार आहोत। सुरुवातीच्या काळात आज जे बांधकाम कामगार यांची नोंदणी 10 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्ष आहे असे जेवढे लोक आहेत यांची संख्या आज थोडीफार कमी आहे। यासाठी जवळजवळ 10 कोटी रुपये आम्ही वर्ग केलेले आहे आणि जशी जशी ही नोंदणी वाढत जाईल त्याप्रमाणे ही तरतूद आम्ही करणार। सर, खासगी सुरक्षा रक्षकांच्या काय फायदा कशा प्रकारे होणार आहे? खासगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयक आम्ही कालच विधिमंडळात पास करून घेतलं। यामध्ये आपल्याला कल्पना असेल की सुरक्षा रक्षक मंडळाची जी स्थापना झाली ही बॉम्बे शॉप ॲक्टच्या अंडर झाली होती आणि त्याच्या व्याख्येमध्ये जे आस्थापना यायच्या त्याला हे सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम लागू होते। आज आम्ही ते व्याख्या बदलून ही महाराष्ट्र सरकारच्या जे शॉप ॲक्टचा जो कायदा आहे त्या अंतर्गत हे सुरक्षा रक्षक मंडळ आपण आणलाय। त्यामुळे याची व्याख्या अधिक व्यापक झाली आहे आणि आता इंडस्ट्रीज नाही तर इतर ज्या आस्थापना आहे ज्यामध्ये दवाखाने असतील, शिक्षण संस्था असतील यांना सुद्धा त्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही आणतोय। या संस्था आणि मालकांकडून पिळवणूक होत होती सुरक्षा रक्षकांची, थांबेल का या कायद्यातून? 100% थांबणार आहे आणि आम्ही जी आता नियमावली तयार करतोय यामध्ये अशा ज्या माल प्रॅक्टिस चालतात त्यावर निश्चित आम्ही कडक धोरण आम्ही आणणार। मुख्यमंत्री देवेंद्र